राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या नकाराधिकारांची तुलना. राष्ट्रपती. सामान्य विधेयकांच्या संदर्भात. 1. प्रत्येक सामान्य विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केल्यास राष्ट्रपतींकडे संमतीसाठी सादर केले जाते. राष्ट्रपतींसमोर 3 पर्याय असतात. 1. विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात किंवा ते विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. मात्र संसदेने ते विधेयक सुधारणेसह किंवा त्याविना पुन्हा पारित केले आणि राष्ट्रपतीकडे संमतीकरता सादर केले तर राष्ट्रपती त्यास संमती देण्याचे रोखून ठेवू शकत नाही. म्हणजे राष्ट्रपतींना या बाबतीत केवळ निलंबनात्मक नकाराधिकार प्राप्त आहे. राज्यपाल. सामान्य विधेयकांच्या संदर्भात. 1. प्रत्येक सामान्य विधेयक राज्य विधानमंडळाने एकगृही तसेच द्विगृही संमत केल्यास राज्यपालाकडे संमतीसाठी सादर केले जाते. राज्यपालासमोर 4 पर्याय असतात. 1. विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात किंवा ते विधेयक राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. मात्र राज्य विधानमंडळाने ते विधेयक सुधारणेसह किंवा त्याविना पुन्हा पारित केले आणि राज्यपालाकडे संमतीकरता सादर केले तर राज्यपाल त्यास संमती देण्याचे रोखून ठेवू शकत नाही. म्हणजे राज्यपालाला या बाबतीत केवळ निलंबनात्मक नकाराधिकार प्राप्त आहे. 4. ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती. 2. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपालाने राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवल्यास अशा विधेयकाबाबत राष्ट्रपती पुढील निर्णय घेऊ शकतात. त्यास संमती देऊ शकतात किंवा त्यास संमती नाकारू शकतात किंवा राज्यपालाला ते विधेयक राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठविण्याबाबत निर्देश देऊ शकतात. मात्र राज्य विधिमंडळाने असे विधेयक सुधारणेसह किंवा त्याविना पारित केले आणि राज्यपालाने ती विधेयक राष्ट्रपतींकडे विचारार्थ पुन्हा पाठवले तरीही त्या विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतींना बंधनकारक नसते. राज्यपाल. 2. ज्यावेळी राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतात त्यावेळी त्या विधेयकाच्या बाबतीत राज्यपालाची भूमिका संपुष्टात येते. राष्ट्रपतींनी राज्यपालाला ते विधेयक राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठविण्याबाबत निर्देश दिल्यास आणि राज्य विधानमंडळाने असे विधेयक सुधारणेसह किंवा त्याविना पारित केल्यास राज्यपालाला ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ पुन्हा राखून ठेवावेच लागते. राष्ट्रपतींनी विधेयकास संमती दिल्यास त्याचे कायद्यात रूपांतर होते. त्यासाठी राज्यपालाच्या संमतीची आवश्यकता नसते. धन विधेयकाच्या संदर्भात. राष्ट्रपती. प्रत्येक धन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केल्यास राष्ट्रपतींकडे संमतीसाठी सादर केले जाते. राष्ट्रपतींसमोर 2 पर्याय असतात. विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात. म्हणजेच राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. सहसा राष्ट्रपती धन विधेयकाला संमती देतात कारण ते त्यांच्या पूर्वसंमतीनेच मांडण्यात आलेले असते. धन विधेयकासंदर्भात. राज्यपाल. प्रत्येक धन विधेयक राज्य विधानमंडळाकडे एकगृही तसेच द्विगृही संमत केल्यास राज्यपालाकडे संमतीसाठी सादर केले जाते. राज्यपालासमोर 3 पर्याय असतात. विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा विधेयकाची संमती रोखून ठेवू शकतात किंवा ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. म्हणजेच राज्यपाल धन विधेयक राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. सहसा राज्यपाल धन विधेयकाला संमती देतात कारण ते त्यांच्या पूर्वसंमतीनेच मांडण्यात आलेले असते. राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या नकाराधिकाराची तुलना. मागील पानावरून. राष्ट्रपती. राज्य विधिमंडळाने संमत केलेले धन विधेयक राज्यपालाने राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवल्यास अशा विधेयकाबाबत राष्ट्रपती पुढील 2 निर्णय देऊ शकतात. त्यास संमती देऊ शकतात. अशावेळी विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते किंवा त्यास संमती नाकारू शकतात. असे झाल्यास विधेयक तेथेच संपुष्टात येते. म्हणजे राष्ट्रपती असे धन विधेयक राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. राज्यपाल. राज्य विधिमंडळाने संमत केलेले धन विधेयक राज्यपालाने राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवल्यास अशा विधेयकाबाबत राष्ट्रपती पुढील 2 निर्णय देऊ शकतात. 1. त्यास संमती देऊ शकतात. अशावेळी विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते किंवा त्यास संमती नाकारू शकतात. असे झाल्यास विधेयक तेथेच संपुष्टात येते. राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या अध्यादेश काढण्याच्या अधिकारांची तुलना. राष्ट्रपती. राष्ट्रपतींना अध्यादेश केवळ संसदेच्या विरामकाळातच काढता येतो. म्हणजेच संसदेची दोन्ही सभागृहे अधिवेशनात नसताना किंवा कोणतेही एक सभागृह
अधिवेशनात नसतानाच राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करता येते. म्हणजेच केवळ एकच सभागृहाचे अधिवेशन चालू असल्यास राष्ट्रपतींना अध्यादेश काढता येतो, कारण संसदीय कायदा दोन्ही सभागृहांमध्ये पारित होणे आवश्यक असते. अशा रीतीने राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेच्या कायदेविषयक अधिकाराच्या समांतर नाही. राज्यपाल 1. राज्यपालाला अध्यादेश केवळ राज्य विधिमंडळाच्या विराम काळातच काढता येतो. म्हणजेच विधिमंडळ अधिवेशनात नसताना किंवा द्विगृही विधिमंडळाचे कोणतेही एक सभागृह अधिवेशनात नसतानाच राज्यपालाला अध्यादेश जारी करता येतो. केवळ एकच सभागृहाचे अधिवेशन चालू असल्यास राज्यपालाला अध्यादेश काढता येतो, कारण विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये पारित होणे आवश्यक असते. अशा रीतीने राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार विधिमंडळाच्या कायदेविषयक अधिकारांच्या समांतर नाही. 2. राष्ट्रपती अध्यादेश अशाच वेळी काढू शकतात जेव्हा त्यांना तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याची परिस्थिती अस्तित्वात असल्याची त्यांना खात्री झालेली असते. राज्यपाल अध्यादेश अशाच वेळी काढू शकतात जेव्हा त्यांना तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याची परिस्थिती अस्तित्वात असल्याची खात्री झालेली असते. राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेच्या कायदेविषयक अधिकाराच्या समविस्ताराचा आहे. म्हणजेच राष्ट्रपती अशाच विषयांबाबत अध्यादेश काढू शकतात ज्यांवर कायदे करण्याचा संसदेस अधिकार आहे. राज्यपालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाच्या कायदेविषयक अधिकाराच्या समविस्ताराचा आहे. म्हणजेच राज्यपाल अशाच विषयांबाबत अध्यादेश काढू शकतात ज्यांवर कायदे करण्याचा राज्य विधिमंडळास अधिकार आहे. राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेशाला संसदीय कायद्याचा दर्जा व प्रभाव प्राप्त असतो, मात्र त्याचे स्वरूप तात्पुरत्या कायद्यासारखे असते. राज्यपालाने काढलेल्या अध्यादेशाला राज्य विधिमंडळाच्या कायद्याचा दर्जा व प्रभाव प्राप्त असतो, मात्र त्याचे स्वरूप तात्पुरत्या कायद्यासारखे असते. 5. या अध्यादेशावर संसदीय कायद्यांप्रमाणे सारखीच घटनात्मक बंधने असतात. उदाहरणार्थ, अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क काढून घेता किंवा कमी करता येऊ शकत नाही. 5. या अध्यादेशावर विधिमंडळाच्या कायद्याप्रमाणेच सारखीच घटनात्मक बंधने आहेत. उदाहरणार्थ, अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क काढून घेता किंवा कमी करता येऊ शकत नाही. राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या अध्यादेश काढण्याच्या अधिकारांची तुलना. राष्ट्रपती. 6. राष्ट्रपती कोणत्याही वेळी अध्यादेश मागे घेऊ शकतात. राज्यपाल कोणत्याही वेळी अध्यादेश मागे घेऊ शकतात. राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार स्वच्छेधीन अधिकार आहे. ते असा अध्यादेश केवळ पंतप्रधान नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काढू शकतात किंवा मागे घेऊ शकतात. राज्यपाल अध्यादेश काढण्याचा अधिकार स्वच्छेधीन अधिकार आहे. ते असा अध्यादेश केवळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काढू शकतात किंवा मागे घेऊ शकतात. राष्ट्रपतींनी संसदेच्या विराम काळात काढलेला प्रत्येक अध्यादेश संसदेच्या पुढच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांसमोर ठेवावा लागतो. त्या अधिवेशनात पुढील बाबी होऊ शकतात. 1. अध्यादेश दोन्ही सभागृहांनी पारित केल्यास त्याचे कायद्यात रूपांतर होते. संसदेने कोणतीही कृती न केल्यास संसदेचे अधिवेशन सुरू झालेल्या तारखेपासून 6 आठवडे संपताच त्याचा अंमल संपुष्टात येतो. जर संसदेच्या सभागृहांचे अधिवेशन वेगवेगळ्या दिनांकात सुरू झालेले असेल तर 6 आठवड्यांचा कालावधी त्यांपैकी नंतरच्या तारखेपासून मोजण्यात येईल. 6 आठवड्यांच्या कालावधीत संपण्यापूर्वी तो अमान्य करणारे ठराव दोन्ही सभागृहांनी पारित केल्यास त्याचा अंमल संपुष्टात येतो. राज्यपालाने विधानमंडळाच्या विराम काळात काढलेला प्रत्येक अध्यादेश विधानमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात एकगृही किंवा द्विगृही ठेवावा लागतो. त्या अधिवेशनात पुढील बाबी होऊ शकतात. अध्यादेश विधानमंडळाने पारित केल्यास त्याचे कायद्यात रूपांतर होते. विधानमंडळाने कोणतीही कृती न केल्यास विधानमंडळाचे अधिवेशन सुरू झालेल्या तारखेपासून 6 आठवडे संपताच त्याचा अंमल संपुष्टात येतो. जर द्विगृही विधानमंडळाच्या सभागृहांचे अधिवेशन वेगवेगळ्या दिनांकात सुरू झालेले असेल तर 6 आठवड्यांचा कालावधी त्यांपैकी नंतरच्या तारखेपासून मोजण्यात येईल. 6 आठवड्यांचा कालावधी संपण्यापूर्वी तो अमान्य करणारे ठराव विधानमंडळाने पारित केल्यास त्याचा अंमल संपुष्टात येतो. राष्ट्रपतींना अध्यादेश काढताना कोणत्याही सूचनांची आवश्यकता नसते. राज्यपाल पुढील 3 परिस्थितीत राष्ट्रपतींच्या सूचनेविना अध्यादेश काढू शकत नाही. जर अध्यादेशासारख्या तरतुदी असलेले एखादे विधेयक राज्य विधानमंडळात मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागली असती तर. 2. जर अध्यादेशासारख्याच तरतुदी असलेले एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे गरजेचे आहे अशी खात्री राज्यपालाची झाली असली तर. 3. जर अध्यादेशासारख्याच तरतुदी असलेल्या राज्य विधानमंडळाच्या एखाद्या कायद्यात राष्ट्रपतींची संमती मिळाली नाही तर अवैध ठरण्याची शक्यता असेल तर. राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या क्षमादानाच्या अधिकाराची तुलना.
राष्ट्रपती 1. घटनेच्या कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतींना संघ कायद्याविरुद्ध युनियन लॉ केलेल्या अपराधांबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकुबी करण्याचा, तीत विश्राम किंवा सूट देण्याचा अथवा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार आहे. राज्यपाल 1. घटनेच्या कलम 161 अंतर्गत राज्यपालाला राज्य कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधांबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकुबी देण्याचा, तीत विश्राम किंवा सूट देण्याचा अथवा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतींना वरील अधिकारी लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा किंवा शिक्षादेशाविरुद्धही आहे. राज्यपालाला मात्र लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा किंवा शिक्षादेशाविरुद्ध उपलब्ध नाही. राष्ट्रपतींना मृत्यूदंडाच्या शिक्षेला क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकुबी देण्याचा, तीत विश्राम किंवा सूट देण्याचा अथवा मृत्यूदंडाचा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा असे सर्व अधिकार आहेत. राज्यपालाला मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार नाही. जरी एखादा राज्य कायद्यात मृत्यूदंडाची तरतूद असली तरी त्यास क्षमादान करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, राज्यपालास नाही. मात्र राज्यपालास मृत्यूदंडाचा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार आहे. यावरील मृत्यूदंडा क्षमादान केवळ राष्ट्रपती करू शकतात. ते मृत्यूदंडाचा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार दोघांना आहे.